बदला कसा घ्यायचा हे टीम इंडियाकडून शिकायला पाहिजे। काल 102 रनवर टीम ऑल आउट झाली होती, तर आज 100 रननं झिम्बाब्वेला हरवलेला आहे आणि 234 रन जो स्कोर आज बनवलेला आहे तो झिम्बाब्वे विरुद्धचा सगळ्यात हायेस्ट स्कोर आहे। आतापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या नावावर हा स्कोर होता। झिम्बाब्वे विरुद्ध ऑस्ट्रेलियानं 229 रन बनवले होते आणि ते पण आज रेकॉर्ड मोडलेला आहे आपण। आणि झिम्बाब्वेला 100 रन हरवणं हे आपण रेकॉर्ड बनवलेला आहे। या अगोदर आपण झिम्बाब्वेला 71 रन हरवलेलं होतं। खरंच आजचा मॅच खरंच खूप बघण्यासारखा झाला। काल ज्या अभिषेक शर्माला खरंच आयपीएल पुरताच मर्यादित आहे असं ज्यांनी बोलले, आज त्याला उत्तर दिलेलं आहे आणि अभिषेक शर्मानं जी पारी खेळलेली आहे त्याला तर चॅलेंजच नाही। तर सगळ्यात अगोदर शुभमन गिलनं टॉस जिंकून बॅटिंग घेतली आणि बॅटिंग घेताना शुभमन गिल लवकरच आउट झाला। त्यानंतर पारीला जे सांभाळलं ते ऋतुराज गायकवाड आणि अभिषेक शर्मा। अभिषेक शर्मानं ज्या प्रकारे आयपीएल मध्ये खेळलं होतं अगदी त्याच प्रकारे ह्या T20 मॅचला खेळलं आणि फक्त 46 बॉलमध्ये शतक बनवलं। यामध्ये 8 छक्के आणि 7 चौके मारलेले आहेत आणि लास्टचे जे 50 रन आलेले आहेत ते तर फक्त 13 बॉलवरच आलेले आहेत। सुरुवातीला तर त्याच्या 30 बॉलमध्ये फक्त 41 रन होत्या आणि त्यानंतर 33 बॉलमध्ये 50 आणि पुढच्या जे आणि 46 बॉलमध्ये 100। तर तुम्ही बघा लास्टच्या जे 50 रन आलेले आहेत त्या फक्त 13 बॉलमध्ये आलेले आहेत। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तो 82 रनवर होता त्याच्यानंतर सलग 3 सिक्स मारून त्यानं सेंचुरी पूर्ण केल्या। आता या ठिकाणी त्याच्या जागी दुसरा कोणता जरी प्लेअर असता 80च्या वर गेल्यानंतर फक्त 1-1, 2-2 रन काढून सेंचुरी पूर्ण केली असती, परंतु त्यानं तसं केलं नाही आणि यामुळेच त्याची सगळीकडे चर्चा होत आहे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रोहित शर्माचा जो ऍटिट्यूड होता, जो सेल्फलेसनेसपणा होता, अगदी तेच गुण ह्या पण शर्मामध्ये दिसत आहेत अशी चर्चा होत आहे। आणि अभिषेक शर्माला परफेक्ट साथ दिली ऋतुराज गायकवाडनं, त्यानं पण 47 बॉलमध्ये 77 रन बनवलेले आहेत आणि त्यानंतर रिंकू सिंग आला, त्यानं पण 22 बॉलमध्ये 48 रन बनवले। 2 विकेटच्या नुकसानावर आपण 234 धावांचा डोंगर उभा केला होता झिम्बाब्वे सोबत आणि झिम्बाब्वेला 134 वर ऑल आउट करण्यात बी यश आलेलं आहे। आणि बॉलिंग करताना मुकेश कुमार आणि आवेश खान यांना 3-3 विकेट भेटलेले आहेत, तर रवी बिश्नोईला 2 विकेट आणि वॉशिंग्टन सुंदरला 1 विकेट भेटलेला आहे। तर काल ज्या प्रकारे नवीन इंडियन टीमवर टीका होत होती त्याचं सगळ्यांना आज उत्तर भेटलेलं आहे। झिम्बाब्वेला 100 रनच्या फरकानं हरवलेला आहे आणि एवढ्या फरकानं हरवण्यात मध्ये पण रेकॉर्ड बनवलेला आहे आणि झिम्बाब्वे विरुद्धचा कोणत्या पण टीमनं बनवलेला हा सगळ्यात मोठा स्कोर आहे। 234 आतापर्यंत कोणत्याच टीमनं बनवलेला नव्हता। जर मॅच बद्दलच बोलायचं झालं तर सगळ्यात आजची जी हायलाइटच आहे ती म्हणजे अभिषेक शर्माची इनिंग। अशा प्रकारची इनिंग आपण रोहित शर्माची बघत होतो आणि रोहित शर्मा आता रिटायर झाल्यानंतर आता कोण येणार, रोहित शर्माची जागा कोण घेणार हा जो प्रश्न निर्माण होत होता त्याचं पण आता उत्तर सगळ्यांना भेटलेलंच आहे। आणि जर अशाच प्रकारे अभिषेक शर्माचा फॉर्म मेंटेन राहिला तर टीम इंडियाच्या मेन T20 मध्ये त्याला स्थान नक्कीच मिळू शकतं। तर ओव्हरऑल बघायला गेलं तर आज बॉलिंग बी चांगली झाली, बॅटिंग बी चांगली झाली। ते म्हणतात ना एखादा दिवसच आपला असतो, तर आज तसं बघायला गेलं तर आजचा पूर्ण दिवस इंडियानं डॉमिनेट केलंय। झिम्बाब्वेला कसल्याही प्रकारचा मेळ लागू दिला नाही। तर थोडक्यात सांगायचं झालं तर कालचा बदला 100 पटीनं भारी घेतला असं म्हणता येईल। आणि आता या सिरीज मध्ये 1-1 ची बरोबरी झालेली आहे आणि तिसरा मॅच हा 10 तारखेला होणार आहे।